हॅलो एव्हरीवन. आपण मागच्या लेक्चरला पर्सनल इथिक्स हा पॉइंट बघितला होता. नेचर ऑफ इथिक्स बघतोय आपण. आता दुसरा पॉइंट जो आहे तर तो आहे प्रोफेशनल इथिक्स. प्रोफेशनल इथिक्स encompasses the personal, organizational, and corporate standards of behavior expected of professionals. तर प्रोफेशनल इथिक्स म्हणजे काय? तर प्रत्येक प्रोफेशनचा काहीतरी इथिक्स असतात, कोड ऑफ कंडक्ट असतात, की ज्याच्याप्रमाणे त्या प्रोफेशनमध्ये बिहेव करावं लागतं किंवा ते कोड ऑफ कंडक्ट जे आहेत तर ते फॉलो करावे लागतात. आता ते ऑर्गनायझेशननुसार असेल किंवा इंडस्ट्रीनुसार असेल, तर ते व्हॅरी करत असतात. पण काही एक्झाम्पल्स पण बघणार आहोत त्याची. त्याच्या आधी डेफिनेशन बघूया. Professionally accepted standards of personal and business behavior, values, and guiding principle is called as professional ethics. आता प्रोफेशनल स्टँडर्ड्स जे आहेत तर त्याच्यानुसार एखाद्या इंडिव्हिज्युअलचे म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये काम करणाऱ्या पर्सनचे बिहेवियर, व्हॅल्यूज आणि ते फॉलो करण्यासाठी प्रिन्सिपल्स काही गाईडलाईन म्हणून दिले जातात. आता फॉर एक्झाम्पल आपण कस्टमर केअरला फोन करतो, ठीक आहे. तर त्यांच्या प्रोफेशनल इथिक्सनुसार समोरचा पर्सन कितीही रागावलेला असला, अगदी शिव्या देत असला, तरी सुद्धा त्यांना शांत राहूनच त्यांना उत्तर द्यायचं असतं आणि ते फोन कट करू शकत नाहीत, ठीक आहे. उद्या तुम्हाला जर कोणी फोन केला, रागाने कोणतरी तुमच्याकडे बडबड करतंय, तर तुम्ही सरळ फोन ठेवून देता, कट करता किंवा तुम्ही अजून अग्रेसिव्हली रिॲक्ट व्हाल. पण ते त्यांचं प्रोफेशनल वर्क आहे. त्याच्यामुळे कॉल सेंटर असतील किंवा बाकीचे हेल्पलाईन नंबर असतील, तर ते त्यांना तसं ट्रेनिंग दिलेलं असतं. त्यांना ते इथिक्स जे आहेत, तर ते फॉलो करावे लागतात. प्रिन्सिपल्स ऑफ प्रोफेशनल इथिक्स जर बघितले, तर इंडिव्हिज्युअल्स ॲक्टिंग इन प्रोफेशनल कॅपॅसिटी take on an additional burden of ethical responsibility. For example, professional associations have code of ethics that prescribe required behavior within the context of professional practice such as medicine, law, accounting, or engineering. आता त्याच्यात प्रोफेशनल इथिक्सच्या प्रिन्सिपल मधले काही पॉइंट बघायचे झाले तर ते आहे, पहिला आहे इम्पार्शियलिटी, ऑब्जेक्टिव्हिटी. दुसरा ओपननेस, फुल डिस्क्लोजर, कॉन्फिडेन्शियलिटी, ड्यू डिलिजन्स और ड्यूटी ऑफ केअर, fidelity to professional responsibilities, avoiding potential or apparent conflict of interest. तर प्रिन्सिपल्स मध्ये इम्पार्शियल राहणं किंवा ओपननेस असेल, कॉन्फिडेन्शियलिटी असेल, ड्युटी जी आहे अलोकेट केलेली किंवा ड्युटी ऑफ वर्क आपण कन्सिडर करू शकतो. तर हे सगळे प्रिन्सिपल्स आहेत काही प्रोफेशनल इथिक्सचे. एक्झाम्पलमध्ये जर बघायला गेलं, तर टू मेंटेन अ हाय लेवल ऑफ कॉम्पिटन्स अँड नॉलेज इन माय फील्ड किंवा टू नो अँड रिस्पेक्ट लॉ पर्टेनिंग टू प्रोफेशनल वर्क, ऑनर कॉन्ट्रॅक्ट्स, ॲग्रीमेंट्स अँड असाइनमेंट्स, हे काही आहेत प्रोफेशनल इथिक्स आहेत. आता ह्या पॉइंटमध्ये 3 पॉइंटमध्ये जर बघायला गेलं, तर हाय लेवल ऑफ कॉम्पिटन्स अँड नॉलेज इन माय फील्ड म्हणजे मी जे काम करतोय तर त्याच्यात मला त्यातलं डीप नॉलेज असायला पाहिजे. काम करायचं म्हणून करायचं नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर नो अँड रिस्पेक्ट लॉज पर्टेनिंग टू प्रोफेशनल वर्क. आता बिझनेस रिलेटेड गोष्टी असतील किंवा तुमचा बिझनेस असेल, तर कुठलाही लॉ जो आहे तर तो तुटणार नाही किंवा ऑब्लिगन्स येणार नाहीत लॉ फॉलो करताना. तर असं क्लिअर वर्क जे आहे, क्लीन वर्क जे आहे, तर ते मेंटेन करायचं. त्याच्यानंतर आपण ऑनर कॉन्ट्रॅक्ट्स, ॲग्रीमेंट्स अँड असाइनमेंट्स जे आहेत, की कॉन्ट्रॅक्ट किंवा ॲग्रीमेंट असतील तर ते फॉलो केले गेली पाहिजेत. उगाचच कोणाला काहीतरी फसवा-फसवी करायची, कॉन्ट्रॅक्टमध्ये काहीतरी क्लॉज टाकायचे, तर हे प्रोफेशनल इथिक्समध्ये बसत नाही. तर ही काही एक्झाम्पल होती.
आता प्रोफेशनल इथिक्सची काही एक्झाम्पल सांगते, जे मगाशी प्रिन्सिपल्स ऑफ प्रोफेशनल इथिक्समध्ये आपण बघितलं, की लॉ असेल, म्हणजे लॉयर असतील, अकाउंटंट असतील किंवा डॉक्टर असतील, तर हे काय आहेत, प्रोफेशनल वर्क करणारे आहेत. तर लॉयर जे आहेत, तर ते तुमची कॉन्फिडेन्शियलिटी आहे, तर ती मेंटेन करतात. ठीक आहे. तुम्ही लॉयरशी आणि डॉक्टरशी कधी खोटं बोलायचं नाही असं सांगितलं जातं. ती कारणं हीच आहेत, की तुम्हाला हेल्प करणारी लोकं हीच आहेत, कुठल्याही प्रॉब्लेममध्ये. तर लॉयर तुमचं जे काही खरं-खोटं असेल, तर ते सगळं ऐकून घेतो, त्याच्यानुसार केस फाईल करतो. ठीक आहे. पण म्हणून ते तुमचं सिक्रेट जे आहे, तर ते डिस्क्लोज करत नाहीत. कारण ते त्यांच्या प्रोफेशनचे इथिक्स आहेत. कुठलीही केस कुठलाही लॉयर बाहेर जाऊन डिस्कस करत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर मेडिकलमध्ये बघायला गेलं तर डॉक्टर असतील किंवा नर्सेस असतील, तर कुठल्याही पेशंटची इन्फॉर्मेशन जी आहे किंवा त्याच्या डिसीज रिलेटेड जे काही असेल, तर ते कुठल्याही दुसऱ्या पर्सन सोबत डिस्कस केलं जात नाही. ठीक आहे. म्हणजे त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन जी आहे, की त्याची आयडेंटिटी सकट डिस्क्लोज केलं जात नाही. एखादी केस स्टडी म्हणून म्हणजे डिस्कस केलं जाऊ शकतं. पण त्याच्या आयडेंटिटी डिस्क्लोज न करता ते डिस्कस केलं जातं. ठीक आहे. किंवा त्या पर्सनला कॉन्फिडन्समध्ये घेऊन त्याला सगळ्या गोष्टी विचारणं, किंवा त्याचं हिस्ट्री असेल किंवा डायग्नोसिस करणं. तर हे काय आहेत, हे त्या प्रोफेशनचे काही इथिक्स आहेत. अकाउंटंटचं जरी बघितलं तरी अकाउंटंट्स जे आहेत, तर ते ज्या पर्सनचं किंवा ज्या ऑर्गनायझेशनचं असेल, तर जे अकाउंट सांभाळतात, ठीक आहे. म्हणजे जो व्यवहार बघतात, तर त्या व्यवहाराबद्दल बाहेर कुठेही चर्चा करत नाहीत. त्यांना माहिती असतं, की त्याच्यात काय आहे किंवा कशा एंट्रीज केल्यात, कसं मॅनेज केलंय, एक्सेट्रा. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत मॅनेजरियल इथिक्स. मॅनेजरियल इथिक्समध्ये इथिकल व्हॅल्यूज translated into active language establishing standards or rules describing the kind of behavior an ethical person should and should not engage in are ethical principles. म्हणजे जे स्टँडर्ड्स किंवा रूल सेट केलेले असतात, की ज्याच्यामध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. ठीक आहे. इन शॉर्ट डूज अँड डोंट्स. तर प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजरियल इथिक्स बघूया आपण. तर आता तुम्हाला प्रिन्सिपल्स काही माहिती असतील जनरल, की ऑनेस्टी असेल, लॉयल्टी आहे, फेअरनेस आहे. तर वन बाय वन बघूया. पहिला आहे इथे ऑनेस्टी. Ethical executives are honest and truthful in their dealings, and they do not deliberately mislead or deceive others by misinterpretation over statements, partial truth, selective omission, or any other means. की जो पर्सन वर्क करतोय, तर आपण मार्केटिंग पर्सनचं एक्झाम्पल घेऊया. तर त्याला टार्गेट असतं, म्हणून तो उगाच फेक प्रॉमिसेस करत फिरेल का, की त्याचं टार्गेट कंप्लीट होण्यासाठी. ठीक आहे. तर ते त्याच्या तो पर्सन ऑनेस्ट नाहीये किंवा ते इथिकल कोड ऑफ कंडक्ट मध्ये बसत नाही. की मिसइंटरप्रिटेशन ऑफ डेटा असेल किंवा इन्फॉर्मेशन आहे, मिसलीड करणं असेल क्लायंटला, किंवा सिलेक्टिव्ह इन्फॉर्मेशनच देणं, की हां, एखादी वस्तू आहे ती अशी-अशी यूज करायची किंवा ती लाँग टर्म पर्यंत व्यवस्थित वापरली तर चालू शकते. अरे पण त्याला गॅरंटी किंवा वॉरंटी पिरियड काय आहे? त्याच्यानंतर वस्तू कशी वापरायची हे सांगितल्यानंतर ती कशी वापरायची नाही, तर त्याला डॅमेज होईल हे पण सांगितलं पाहिजे. म्हणजे हे काय आहे, ही ऑनेस्टीचा पार्ट आहे. मग हे मॅनेजरियल इथिक्स मधलं पहिलं प्रिन्सिपल आहे, ऑनेस्टी.
नेक्स्ट आहे इंटिग्रिटी. Ethical executives demonstrate personal integrity and the courage of their convictions by doing what they think is right, even when there is a great pressure to do otherwise. They are principled, honorable, and upright. They will fight for their beliefs. They will not sacrifice principle for expediency, uh, be hypocritical, or unscrupulous. इंटिग्रिटीमध्ये जर बघायला गेलं तर त्यांचं वर्क डेडिकेशन असेल किंवा पर्सनल व्हॅल्यूज, इथिक्स किंवा करेज आहे, कन्व्हिक्शन आहे की एखादं काम करण्यासाठी आता काम करणारे किंवा बऱ्याच पद्धती आहेत लोकांच्या की 9 to 5 ऑफिस करणारे अनेक लोक आहेत, पण तेच रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून किंवा इंटिग्रिटी म्हणून काम करणारे आता 9 to 5 हे ड्युटी आवर्स आहेत, पण त्या 5 नंतर सुद्धा जर थांबून काम पूर्ण करायचं असेल किंवा टास्क दिलाय म्हणून तो कम्प्लीट करणं, रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पण इथिकल आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे प्रॉमिस किपिंग अँड ट्रस्ट वर्दीनेस. आता मगाशी जसं आपण ऑनेस्टीच्या याच्यात एक्झाम्पल बघितलं मार्केटिंगचं, तर प्रॉमिस किपिंग आणि ट्रस्ट वर्दीनेस मध्ये जर एखादा पर्सन तुम्हाला प्रॉमिस करतो, प्रॉमिस म्हणजे काय अगदी लिगली सगळं झालं पाहिजे असं नाहीये, म्हणजे शब्द पण इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे. तर त्याच्यानुसार एखादा प्रोडक्ट देताना जर सेलरने त्या कस्टमरला प्रॉमिस केलं असेल की हे प्रोडक्ट वर्षभराच्या आधी या प्रोडक्टला काय डॅमेज झालं किंवा त्याचं रिपेअरिंगचं किंवा काय मेंटेनन्सचं काम निघालं तर ते फ्री ऑफ कॉस्ट किंवा एक्सचेंज करून देईन, तर त्या प्रोडक्टला खरोखरच काही डॅमेज झालं तर त्यांनी त्याचं प्रॉमिस फॉलो केलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इन्शुरन्स असतील किंवा सर्व्हिसेस ज्या आहेत तर त्याच्यामध्ये बरेच क्लॉजेस असतात किंवा बऱ्याच टर्म्स अँड कंडिशन्स असतात, तर त्या फॉलो करून तुम्हाला त्याचं बेनिफिट पण मिळालं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे एखादी ट्रिप जरी प्लॅन करत असाल सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय फूडचं मेन्यू असेल किंवा टायमिंग असतील, व्हेकल कुठलं यूज करणार आहे, पिक अँड ड्रॉप सर्व्हिसेस आहेत, सगळे डिटेल्स दिले असतील, तर हे काही आहे सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याबद्दलचं प्रॉमिस आहे ज्याच्यासाठी तुम्ही पे करता. ते प्रॉमिस जर त्यांनी पाळलं, जशीच्या तशी सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड केली तर ते प्रॉमिस फॉलो करतात. ठीक आहे. आणि ट्रस्ट बिल्ड होतो त्याच्यामुळे की समोरचा पर्सन जे तुम्हाला ऑफर करतो त्याच्या सर्व्हिसेस बद्दल, प्रोडक्ट्स बद्दल, तर ते खरोखरच पाळलं जातं. त्याच्यानंतर आहे लॉयल्टी. Ethical executives are worthy of trust, demonstrate fidelity and loyalty to persons and institutions by friendship in adversary, support, and devotion to duty. They do not use or disclose information learned in confidence of personal advantage. जसं मगाशी सांगितलं की लॉयर असतील किंवा डॉक्टर असतील, त्यांच्या क्लायंटची किंवा त्यांच्या पेशंटची इन्फॉर्मेशन जी आहे तर ती बाहेर कुठेही डिस्क्लोज करत नाहीत. ठीक आहे. ते त्यांच्या प्रोफेशनशी काय असतात, लॉयल असतात. त्याच्यानंतर आहे फेअरनेस. Ethical executives and fair and just in all dealings. They do not excessive power arbitrarily and do not use overreaching nor incident mean to gain or maintain any advantage.
nor take undue advantage of others' mistake or difficulties. Fair persons manifest a commitment to justice, the equal treatment of individuals, tolerance for the acceptance of diversity. They are open-minded. They are willing to admit they are wrong and, where appropriate, change their positions and beliefs. फेअरनेस जर बघायला गेलं तर जस्टिस साठी असेल, डिसिजन मेकिंग साठी असेल. आता फेअरनेसच्या बाबतीत आपण प्रमोशन बघायला गेलं तर त्याच्यामध्ये पार्शियलिटी होते किंवा अनफेअर आहे असं आपण कन्सिडर करतो. तर ते कधी तर दोन पर्सनचं प्रमोशन ड्यू आहे, एकाच पर्सनला ते मिळणार आहे या प्रमोशन मध्ये. दोन पर्सन इलिजिबल आहेत, एकाला कोणाला तरी मिळणार आहे, पण मग त्याच्यामध्ये फेअर डिसिजन मेकिंग असायला पाहिजे की कुठल्या पॅरामीटर्सवर त्याला ते प्रमोशन मिळतंय आणि बाकीच्यांना पण ते इलिजिबल वाटलं पाहिजे किंवा फेअर डिसिजन वाटला पाहिजे. त्याच्यानंतर जर आपण ज्युडिशियरी किंवा आर्बिटरी जर बघितलं त्या सेगमेंटमध्ये, तर त्याच्यामध्ये पण फेअरनेस की आपले आरोपी आणि आशिल दोघांच्याही बाजू ज्या आहेत तर त्या नीट ऐकून घेतल्या जातात. ठीक आहे. आरोपीवर आरोप केले जात आहेत म्हणून ते सिद्ध झाल्याशिवाय कुठलाही डिसिजन दिला जात नाही. आणि ऍज अ थर्ड पर्सन म्हणून जजेस जे आहेत तर ते ऐकत असतात आणि मग डिसिजन देतात. दॅट इज फेअरनेस. कन्सर्न फॉर अदर्स, केअरिंग, कंपॅशनेट, काइंड. आता हे जे आहेत तर हे लाईक गोल्डन रूल आहेत किंवा प्रिन्सिपल्स आहेत की बाकीच्यांच्या बाबतीत तुम्हाला एवढे तरी एक नॉर्मल इमोशनल गोष्टी ज्या आहेत तर त्या असायलाच पाहिजेत की तुम्ही कुठलंही काम करताना तुमच्यामुळे बाकीच्यांना त्रास होत नाहीये ना, ती काळजी तुम्ही घेतली पाहिजे. किंवा तुमच्या सोबत काम करणारे जे व्यक्ती आहेत तर ते काहीतरी प्रॉब्लेम मध्ये आहेत, म्हणजे वर्क करताना त्यांना काहीतरी प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही टेक्निकली त्यांना हेल्प केलीच पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर कारण तुम्ही कलिग्स आहात, कलिग्स एकमेकांना हेल्प करतात. त्याच्यानंतर कंपॅशनेट म्हणजे काय तर आपण एम्पॅथेटिक असणं म्हणतो. ठीक आहे. एम्पॅथी म्हणजे त्या पर्सनच्या जागी स्वतःला ठेवून विचार करणं. तर त्या विचार करण्यापुढे जाऊन म्हणजे ती एम्पॅथीच्या पुढचीच कन्सेप्ट आहे की त्या पर्सनला ते सिच्युएशन समजून घेऊन त्याला मदत करणं. एम्पॅथी म्हणजे फक्त समजून घेणं आणि कंपॅशनेट म्हणजे त्याला त्या सिच्युएशन समजून घेऊन त्याला त्याच्यात मदत करणं. ठीक आहे. म्हणजे बॉसने जर तुमच्या कलिगला जर जास्त काम दिलं असेल आणि त्याला जर तुमची हेल्प हवी असेल किंवा एखादं असे काहीतरी प्रोजेक्ट दिला असेल की जे त्याला जास्त माहित नाहीये, कळत नाहीये, त्याला हेल्प हवी असेल तर तुम्ही त्या पर्सनला हेल्प केली पाहिजे. अर्थात स्वतःचं काम सोडून दुसऱ्याला हेल्प करत बसायची नाही. कारण मग इथिक्स प्रमाणे तुम्ही स्वतःच्या ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटीज डिनाय करून दुसऱ्याला हेल्प करता, मग ते पण इथिकली रॉंग आहे. त्याच्यानंतर आहे रिस्पेक्ट फॉर अदर्स. रिस्पेक्ट फॉर अदर्स मध्ये कुठलाही पर्सन असेल, कुठल्याही जेंडरचा असेल तर ते ह्युमन बिईंग म्हणून ट्रीट केले गेले पाहिजेत. मग ते अगदी तुम्ही एक्झिक्युटिव्ह लेवलला असा किंवा मॅनेजरियल लेवलला असा, पण तुमचा गेट कीपर पासून ते तुमच्या टॉप लेवल मॅनेजमेंट पर्यंत म्हणजे हाऊसकीपिंग स्टाफ, गेट कीपर्स, त्याच्यानंतर पिऊन्स असतील, एक्झिक्युटिव्ह लेवल असेल, टॉप लेवल मॅनेजमेंट असेल, ही सगळी लोक तुमच्या कंपनीसाठी काम करतात.
किंवा ते आहेत म्हणून तुम्हाला काम करता येत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे त्यांना तितका रिस्पेक्ट मिळालाच पाहिजे. लॉ अबेडिंग ethical executives abide by laws, rules, regulations relating to their business activities. की लॉ जे आहेत तर ते फॉलो केले गेले पाहिजेत. आता ते ज्या बिझनेस ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा ज्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात, आता समजा कॉन्ट्रॅक्ट असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट लॉ जो आहे तर तो फॉलो केला पाहिजे, किंवा पार्टनरशिप मध्ये करणार असेल तर पार्टनरशिपच्या रिलेटेड फॉलो झाल्या पाहिजेत गोष्टी. तर म्हणजे रूल्स फॉलो केले गेले पाहिजेत त्यातले. त्याच्यानंतर आहे कमिटमेंट टू एक्सलन्स. Ethical executives pursue excellence in performing their duties, are well informed and prepared, and constantly endeavor to increase their proficiency in all areas of responsibility. Um, एखादा पर्सन जेव्हा एखाद्या डिपार्टमेंटमध्ये काम करत असतो किंवा ज्या लेवलला काम करत असतो, फॉर एक्झाम्पल एखादा अकाउंटंट असेल, ठीक आहे, तर अकाउंटिंग डिपार्टमेंटला काम करताना त्याला त्याच्यातले डिटेल नॉलेज असायलाच पाहिजे. तो त्या पोस्टसाठी, त्या नॉलेजसाठी कमिटेड असतो. मला हे येत नाही किंवा मी हे कधी केलेलं नाहीये हे बोलून कधी होत नाही. तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी जे आहेत तर त्या तुम्हाला डिनाय करता येत नाही. तुम्ही हेल्प घेऊ शकता, तुम्ही शिकू शकता, नवीन स्किल्स आहेत तर ते एक्वायर करू शकता. आता मॅन्युअली जे आहे तर ते अकाउंट कीपिंग व्हायचं. आता सॉफ्टवेअर यूज केले जातात, ठीक आहे. तर ते सॉफ्टवेअर कसे यूज केले जातात किंवा ते टॅली कसे होतात, तर ह्या गोष्टी शिकण्याच्या आहेत. तर त्या तुम्हाला प्रॅक्टिकली शिकता येतात. मला हे येत नाही किंवा मी हे करणार नाही, ह्या गोष्टी करून तुम्ही प्रोफेशनली कधीही सक्सेसफुल होणार नाही. त्याच्यामुळे कमिटमेंट टू एक्सलन्स, तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात त्याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज एक्सलन्स असायलाच पाहिजे. नेक्स्ट आहे लिडरशिप. लिडरशिपमध्ये की तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत तर त्या तुम्ही घेतल्या पाहिजेत आणि त्या सक्सेसफुली पार पाडल्या पाहिजेत. आणि तुम्हाला ज्या अपॉर्च्युनिटीज येतात, आता अपॉर्च्युनिटी तुम्हाला फक्त फायनान्शियल किंवा इमोशनल बेनिफिट घेऊन येत नाही. ती त्याच्यासोबत अजून जास्त रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन येते आणि एक्सपेक्टेशन घेऊन येते, ठीक आहे. म्हणजे आपण म्हणतो की त्याला अपॉर्च्युनिटी मिळाली, तर अपॉर्च्युनिटीज मध्ये जर आपण बघायला गेलं की एखाद्या पर्सनला अजून एका डिपार्टमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली, त्याला अपॉर्च्युनिटी मिळाली, ठीक आहे, पण त्याला त्या डिपार्टमेंट मधलं पण बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. म्हणजे ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याच्याकडून एक्सपेक्टेशन आहे की तो ह्या पद्धतीने काम करेल, ठीक आहे. लीडरशिप त्याच्यासाठी हा पॉइंट आहे. त्यानंतर आहे रेप्युटेशन अँड मोरल. Ethical executive seeks to protect and build a company's good reputation and the moral of its employees by engaging in no conduct that might undermine respect and by taking whatever actions are necessary to correct and prevent in private appropriate conduct of others. कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये जेव्हा इंडिव्हिज्युअल काम करत असतो तेव्हा तो त्या ऑर्गनायझेशनची आयडेंटिटी बनतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जेव्हा कॉलेजचा ड्रेस कोड घालता आणि कॉलेजमध्ये येत असता तर तुमचं बिहेवियर जे आहे तर ते तुम्ही तुमच्या कॉलेजच्या नावाने ओळखले जाता. तुम्हाला ऍज अ इंडिव्हिज्युअल म्हणून कोणी ओळखत नाही. आणि म्हणून जर कोणी मजा मस्ती करताना किंवा काहीतरी विचित्र प्रकार करताना दिसलं रस्त्यात तर कॉलेजमध्ये फोन येतात की तुमच्या कॉलेजची मुलं असं असं करतात, त्यांचा हा युनिफॉर्म आहे, ठीक आहे. म्हणजे बदनामी होताना कॉलेजची होते. तेच चांगलं काम केलं
तरी सुद्धा ह्या कॉलेजच्या मुलांनी चांगलं काम केलं. म्हणजे रेप्युटेशन जे आहे किंवा मोरल्स जे आहेत तर ते रिप्रेझेंट करणं आणि त्याच्यामुळे ट्रस्ट बिल्ड करणं, एक रिलेशनशिप बिल्ड होतं. नेक्स्ट आहे अकाउंटेबिलिटी. इथिकल एक्झिक्युटिव्स एक्नॉलेज and accept personal accountability for the ethical quality of their decisions and omissions to themselves, their colleagues, their companies and their communities. Accountability मध्ये की रिस्पॉन्सिबिलिटी आपण कन्सिडर करतो तर की टुवर्ड्स कलिग असेल, टुवर्ड्स कंपनी, टुवर्ड्स युअर कम्युनिटी तुम्ही अकाउंटेबल असता. तुम्ही जे काही काम करता किंवा ह्या सगळ्यांचं काहीतरी देणं असतंच की ज्याच्यामुळे आपण मोठे झालेलो असतो किंवा त्या सक्सेस पर्यंत पोहोचलेलो असतो. तर त्याच्यामुळे तुम्ही ह्या लोकांना आन्सरेबल असता किंवा कुठलाही डिसिजन घेताना ह्या फॅक्टर्सना कन्सिडर करावं लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे टाइप्स ऑफ इथिक्स. नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ इथिक्स. त्याच्यामधला पहिला पॉइंट आहे ट्रान्झॅक्शनल इथिक्स. Man is a social animal. He has to act and react with others through different transactions. The practice of ethics in all these transactions is called transactional ethics. आता ट्रान्झॅक्शनल इथिक्सचं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर मगाशी आपण जे लॉयर असेल, डॉक्टर असेल, ह्यांचे जे एक्झाम्पल बघितलं की ते कुठल्या पद्धतीने त्यांचे इथिक्स जे आहेत तर ते फॉलो करतात. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये ऍक्शनची रिॲक्शन जी आहे तर त्याच्यामध्ये पण म्हणजे आपण जे जनरल बिहेवियर बघतो, आपण एखाद्या पर्सनला कशावरून ठरवतो की तो पर्सन काम आहे किंवा खूप जास्त अग्रेसिव्ह आहे. कारण एखाद्या परिस्थितीमध्ये, एखाद्या सिच्युएशन मध्ये तो पर्सन कशा पद्धतीने रिॲक्ट करतो किंवा ॲरोगंट आहे हे कशावरून ठरवतो तर त्या पर्सनच्या बिहेवियरवरून, त्याच्या रिॲक्शनवरून. नेक्स्ट आहे पार्टिसिपेटरी इथिक्स. It is important of business ethics guided by common goal. All the parties follow ethical practice. The important feature of participatory ethics are: first one, all the parties like consumers, producers, employees maintain some basic ethical standards. Another one is the level of participation depends on the degree of motivation in the society. Participation comes from external forces and inner commitments. This can take place only through the process of creating ethical awareness. The level of participation must be watched by all the groups, leading to mutual checks and balances. Special attention has to be given to the least powerful and marginalized section of the society. And last point, the growth of participation indicates the level of social development. It is the growth of soli- uh, solidarity in the angle of individualism. Many social economic problems of developed countries are solved by ethical practices. आता ह्या 5 पॉइंट मध्ये पार्टिसिपेटरी इथिक्स जर बघायला गेलं तर पहिलं आहे की कस्टमर, प्रोड्युसर किंवा एम्प्लॉईचे जे बेसिक इथिकल स्टँडर्ड्स जे आहेत तर ते सेट केले पाहिजेत. म्हणजे रॉ मटेरियल पण तितकंच क्वालिटीचं यूज केलं पाहिजे, तितकंच क्वालिटी वर्क एम्प्लॉईज कडून झालं पाहिजे आणि त्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स प्रोड्यूस होऊन कन्झ्युमर्स पर्यंत पोहोचले पाहिजेत. त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्या प्रोसेसला असेल, रॉ मटेरियलला असेल, स्टँडर्ड्स जे आहेत तर ते यूज केले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर डिग्री ऑफ मोटिवेशन मध्ये सोसायटीमध्ये जे
जर रिक्रुटमेंट करायची असेल तर ज्या स्पेसिफिक सोसायटीमध्ये, ज्या एरियामध्ये, रिजनमध्ये तुम्ही जाता, तर तिथले पर्सन जे आहेत, तर ते तुम्हाला एम्प्लॉईड केले पाहिजेत किंवा त्या सोसायटीसाठी काहीतरी काम केलं गेलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या गावामध्ये जर तुमचा प्लांट असेल, तर तिथे इलेक्ट्रिसिटी किंवा वॉटर सप्लायच्या फॅसिलिटी असतील, एज्युकेशन रिलेटेड गोष्टी असतील, तर त्या तुम्हाला तिथे प्रोव्हाईड करता येतात. त्याच्यानंतर आहे की कमिटमेंट एक्सटर्नल फोर्स आणि इंटरनल फोर्सची असतील, की एम्प्लॉईज तुमचे इंटरनल कस्टमर्स आहेत आणि एक्सटर्नल कस्टमर्स किंवा स्टेक होल्डर्स जे आहेत, तर तुम्ही ज्या पद्धतीचं व्हॅल्यूज आहेत किंवा बेनिफिट्स आहेत, जे प्रॉमिसेस तुम्ही देताय, प्रोव्हाईड करताय, की ह्या क्वालिटीचं प्रॉडक्ट जे आहे किंवा सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाईड करताय, तर त्या क्वालिटीच्या तुमच्याकडून प्रोव्हाईड झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर CSR ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, तर त्या खूप जास्त स्ट्रॉंग असायला पाहिजेत. तर इथे त्यांनी फोर्ड फाउंडेशनचं एक्झाम्पल लिहिलं लास्ट पॉइंटमध्ये जर बघायला गेलात तर. तर तसंच आपल्या इथे इन्फोसिस फाउंडेशन आहे किंवा बऱ्याच मोठमोठ्या ऑर्गनायझेशन आहेत, की ज्यांच्या NGO आहेत. हे काय आहे, पार्टिसिपेटरी इथिक्स आहेत, की त्या NGO सोसायटीमध्ये किंवा वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये काहीतरी चांगले ग्रोथ होण्यासाठी त्या कॉन्ट्रिब्यूट करत असतात. त्याच्यानंतर आहे रिकॉग्निशन इथिक्स, थर्ड मेन पॉइंट जो आहे तो. ॲज अ ह्युमन बीइंग्स, पीपल आर विथ द एबिलिटी टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम्स ऑफ अदर्स. तर ह्याच्यामध्ये जर कन्सिडर करायला गेलं रेकग्निशन इथिक्समध्ये, की जेव्हा फ्लड अफेक्टेड एरिया म्हणजे फ्लड येतो, तर फ्लड अफेक्टेड एरियामध्ये आपण काहीतरी आपलं कॉन्ट्रिब्युशन पाठवतो. हे काय आहे, रिकॉग्निशन इथिक्स आहे. कारण त्या लोकांना काय फेस करायला लागत असेल हे आपल्याला कळतं. एक एम्पॅथेटिक एम्पॅथी आपल्याला क्रिएट होते, की त्यांच्याकडे सर्व्हायव्हलसाठी कपडे नसतील, फूड नसेल, वॉटर नसेल, शेल्टर नसेल, तर मग त्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. मग त्याच्यात अजून त्यांना कसं काय चांगल्या पद्धतीचं प्रोव्हाईड करता येईल. तर हे काय आहे, रिकॉग्निशन इथिक्स आहे. ठीक आहे. तर हे 3 टाइप बघितलेत आपण. ट्रान्झॅक्शनल, पार्टिसिपेटरी आणि रिकॉग्निशन. तर नेक्स्ट लेक्चरला आपण बिझनेस इथिक्स पासून सुरुवात करणार आहोत.